नमस्कार. जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2026 वर्ष दुसरे जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वरांना वंदन करून माझी रचना सादर करीत आहे. माझं नाव प्रणित थळे, खुल्या गटासाठी. बसवेश्वर आज असते तर हे माझं कवितेचं शीर्षक आहे. तर सुरू करतो. बसवेश्वर आज असते तर कदाचित अनुभव मंडप पुन्हा भरला असता. पण यावेळी प्रश्न नसता धर्माचा, प्रश्न असता माणूस उरण्याचा. त्यांनी विचारले असते शांत पण जड स्वरात, इतकी मंदिरे उभी राहिलीये आकाशाला भिडून, पण मनातली दारं का बंद झाली कुलप घालून? इतके देव वाढले जगात मूर्ती आणि मठात, माणुसकीचे दिवे मात्र का विझले एक एक करून? काय कवे कैलास सांगणाऱ्या पवित्र भूमीत आज श्रम विकले जातात बाजारातल्या भावात. घाम गाळणाऱ्यांच्या हाताला मिळतं फक्त भुकेचं दान. खुर्च्यांच्या सावलीत बसलेले फक्त उपदेश करतात प्रामाणिकपणाचा. बसवेश्वर आज असते तर ते रडले नसते, कारण अश्रू समाज बदलत नाहीत. त्यांनी पुन्हा शब्दांची तलवार उपसली असती, विचारांची मशाल प्रज्वलित केली असती. त्यांनी विचारले असते डोळ्यात आग घेऊन, जात अजूनही जिवंत कशी रक्तात रुजलेली? माणूस अजूनही इतका छोटा का राहिला? देवासाठी भांडणाऱ्या जगाला माणसासाठी जगता का येत नाही? आज प्रत्येक चेहरा फिल्टरच्या रंगात सुंदर दिसतो, अंतर्मनात मात्र द्वेषाचा काळोख वाढतो. लाईक्सच्या बाजारात भावना विकल्या जातात, सत्य मात्र रोज थोडं थोडं मरत जातं. बसवेश्वर आज असते तर त्यांनी पुन्हा सांगितले असते स्पष्ट आणि निस्वार्थ, भक्ती ही दिखाव्याची नसते, ती भुकेल्याला घास भरवण्यात असते. देव दगडात नव्हे, तो माणसाच्या श्वासात, करुणेत आणि न्यायात दिसतो. क्रांतीसाठी तलवार नको, फक्त निर्भीड विचारांचा आवाज पुरेसा असतो. माझे विचार पुस्तकात बंद करू नका, ते आचरणात जिवंत ठेवा. कारण समाज बदलायचा असेल तर आधी स्वतः माणूस व्हा, खरा माणूस.